उघडकीस आली आहे। नालासोपारा पूर्वेला राहणाऱ्या एका विवाहित महिलेला चाकूचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आला आहे। तुळीस पोलीस या प्रकरणी 2 स्थानिक गुंडांचा शोध घेत आहेत। मागील 20 दिवसातील नालासोपारा शहरातील सामूहिक बलात्काराची ही चौथी घटना आहे। 32 वर्षे पीडित महिला आपल्या कुटुंबांसह नालासोपारा पूर्वेच्या संतोष भवन परिसरात राहते। मंगळवारी 10 सप्टेंबरच्या रात्री 9च्या सुमारास ती आपल्या मुलाला क्लासवरून आणण्यासाठी नालासोपारा पूर्वेच्या मोहरा हायस्कूल येथील गुलाब गल्लीत गेली होती। त्यावेळी जितेंद्र यादव उर्फ काटू याने पीडित महिलेचे तोंड दाबून तिला बळजबरीने गल्लीतून खेचून जवळील एका खोलीत नेले। तेथे जितेंद्र यादव आणि अवी जयस्वाल उर्फ बिल्लू या दोघांनी चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केला। हा प्रकार कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली। तर सुरुवातीला धमकीमुळे घाबरून महिलेने तक्रार केली नव्हती, मात्र तिच्या कुटुंबियांनी या गुंडाविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला। शनिवारी त्यांनी तुळीस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम 70(1) 351(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे। मागील 20 दिवसात नालासोपाऱ्यात सामूहिक बलात्काराची चौथी घटना आहे। यातील एक प्रकरण आचोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर 3 घटना तुळीस पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत। 2 प्रकरणात अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे।